बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना धुवायला घेऊन जाण्यासाठी समीर निघाला होता। तेवढ्यातच पुढे काय घडलं हे ऐकण्या अगोदर आपल्या महाराष्ट्र दर्पण या चॅनलला सबस्क्राईब। मयत मुलाचं नाव समीर कदम असं असून तो जालन्यातील परतुरवाडी इथला राहणारा आहे। बैलपोळ्याच्या दिवशी समीर आपल्या बैलांना धुण्यासाठी गावातल्या एका खदानीजवळ गेला होता। त्याने तशी शिक्षकांकडे सुट्टी देखील मागितली होती, परंतु शिक्षकांनी त्याला सुट्टी दिली नव्हती। परंतु मधल्या सुट्टीत शिक्षकांचा डोळा चुकून हा मुलगा आपले बैल घेऊन गावच्या खदानीवर गेला। गावातील सर्वजण आपले बैल घेऊन या खदानीवर आपले बैल धुवत होते। ते सर्व आपले बैल धुण्यात मग्न होते। अशा वेळी समीर सुद्धा आपल्या बैलांना अंघोळ घालत होता, परंतु अचानक कोणाचं लक्ष नसताना समीरचा पाय घसरला आणि तो खदानीतल्या त्या पाण्यामध्ये पडला। समीर त्या पाण्यामध्ये बुडला। गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी त्याला तातडीने बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी या घटनेमुळे खूप दुःख व्यक्त केलं, हळहळ व्यक्त केली आहे।